सदा सौभाग्यवती। लक्ष्मी, ए लक्ष्मी, आई काय झालं? काय हवंय का? नाही का? अगं तो वैभव बघ, झोपेत काहीतरी बडबडतोय. बघ जरा काय झालं बघ. तुम्ही झोपा, मी बघते. मारू नका मला, नका मारू. ते काय काम कसं सोडतो मी, ए वैभव, वैभव, ए वैभव, वैभव, हळू. काय काय झालंय? काय स्वप्न बघितलंस का काही? बघ किती आलाय तुला. काय झालं? स्वप्न बघितलंस का काही? असेल बहुतेक, माहित नाही. बरं वाटत नाहीये का तुला? पाणी आणू तुला? नाही नको, तू झोप जा. नाही, तू तू झोप आधी. काय करावं? ठरवलंय त्याप्रमाणे करू ना. हे सगळे परिणाम भोगावे लागतील, पण जे होईल ते सगळं सगळं सहन करावं लागेल. वैभव, ती ऑडिशनच्या आधीची रात्र, असाच रात्रभर जागा होतो. मनात असंख्य विचार येत होते. आजही तसंच वाटतंय. त्याही दिवशी अशीच अंधारात उडी मारली होती की तेव्हा हिम्मत एकवटली होती. आताही धाडस दाखवावं लागणार. पण बदनामी झाली तर? या सगळ्या लोकांनी मिळून माझ्या विरुद्ध कुठे काही तक्रार केली तर काय होईल? मी लोकांना तोंड दाखवण्याच्या लायकीचा तरी राहीन का? नाही, पण म्हणजे लोक म्हणजे तरी कोण? बाकी कुणाला काय फरक पडतो? ज्यांच्यासाठी हे करतोय ते माझ्या घरातली माणसं या कामामुळे माझ्यापासून दूर जात आहेत. नाही, असं करून नाही चालणार. काम करण्याचा आनंद मिळवताना, पैसा मिळवताना कुटुंब दूर गेलं तर मग हातात काय राहील माझ्या? आणि माझं कुटुंब मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. हाच निर्णय योग्य आहे वैभवा. मी उद्या भंडारी सरांना हे सगळं सांगणार. मला सांगावंच लागेल. कधी एकदाचा आजचा दिवस सुरू होतोय असं झालंय मला. काय ते होऊन जाऊ दे एकदा. आज भंडारे सरांना सगळं सांगितलं की मग शांतपणे लक्ष्मीशी बोलेन. नक्की बोलेन. मॅडमसाठी नवीन 10 ड्रेसेसचे रिक्वायरमेंट दिलेली आहे ड्रेस डिझायनरला. ॲडव्हान्स दिलाय, पण आज तू त्यांना परत फोन कर आणि सांग उद्या 4 नवे ड्रेसेस पाहिजेतच. हो सर. मी काय बोलतोय तुला कळतंय का? हो सर. हो सर. तू काय मला डोळा मारतोस काय? सॉरी सर, सॉरी सर. मी मुद्दाम डोळा नाही मारला सर. तो माझा डोळा लवतोय. लवतोय? काय लवतोय? सर माझा डावा डोळा लवतोय. का? तर ते मला नाही माहित सर. त्याने पोटात गॅसेस झाले असतील तुझ्या. औषध घे, बरं वाटेल. त्यामुळे नाही सर. ज्यावेळी डावा डोळा लावतो ना त्यावेळी सर बॅड न्यूज मिळते. आज नक्कीच काहीतरी वाईट घडणार. आता एक फाईट दिली ना तर तुझा तो उजवा डोळा सुद्धा लावायला लागेल, कळलं ना?
राजा आई जाताना असं थांबू नये ग. मग आज जाऊच नकोस ना. हा हा म्हणजे नाही गेला असत. हो आई, जावं लागेल मला आज. कालही तुला जावं लागलं, आज थांबणार आहे. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. आई, ऐक ना, तुम्ही असे अचानक आलात की नाही? नाही म्हणजे तुम्ही आल्याचा मला, तू आल्याचा मला खूप आनंद झालाय, खरंच सांगतो. पण मी सुट्टी नव्हती ना ग सांगितली. मला असं अचानक नाही सुट्टी घेता येणार. पण आजचा एकच दिवस. नाही आई, आजचा दिवस तर फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. आज न जाऊन नाही चालणार. चल येतो मी. वेळेवर ये. हॅलो. हा सुरेखा, मी निघालोय. हा म्हणजे मी पोहोचेन आता. हा ठीक आहे. सुरेखा, आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून तुला त्रास नाही देणार मी. अहो असं कशाला बोलताय? मला माहितीये सुरेखा, खूप त्रास दिलाय मी तुला आतापर्यंत. आज शेवटचा दिवस आहे, माझी मदत कर. एकदा का सौभाग्यवतीचं सत्य जगासमोर आलं की मग सगळ्यांची या त्रासातून मुक्तता होईल. चल मी पोचतो. काय झालं दचकायला? नाही काय नाही. सुरके, तुला कामाचं टेन्शन आलंय का? नाही टेन्शन नाही. मी सुद्धा प्रयत्न करतोय काम मिळवण्याचा. काल एक जणांकडे गेलो होतो, त्यांना ड्रायव्हर पाहिजे होता. मग पण मी जाण्याच्या आधीच त्यांनी दुसरा ड्रायव्हर ठेवला. त्यांनी विचारलं का तुम्हाला तुम्ही दारू पिता का म्हणून? सुरके, मी उद्या परत काम शोधायला जाणार. भेटल मला काम. माझ्यासाठी एक काम करशील? काय? तुमच्या मॅडमना विनंती करशील माझ्यासाठी काम बघायला? सूरज! सूरज! विराज सर, मी काय म्हणतो, तुला काय अक्कल आहे की नाही? सर कूल डाऊन. म्हणजे काय काय झालं? तुला अक्कल आहे का नाही? काय लक्ष कुठे असतं तुझं? सेटवर काय झोपा काढायला येतं का तुम्ही? असिस्टंट आहात ना तुम्ही? मला मदत करायची का मीच तुमची खरकटी काढत बसायची काय रे? सॉरी सर. का 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 सॉरी का बोलतोयस तू? मी कशासाठी ओरडतोय हे तरी कळलंय का अजून? आत्ता दत्ता भाऊंना एडिट मधून फोन आला होता. आपण शूट केलेले 2 सीन्स त्यांना सापडत नाहीये. का का नाही सापडत आहेत? नीट लाईनअप पाठवता येत नाही? काय 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 गोंधळ काय होतोय? रिशूट करावे लागणार आहेत परत 2 सीन्स. त्या एका माणसाच्या चुकीमुळे निर्मात्याचे पैसे वाया जाणार, सगळ्यांचा वेळ वाया जाणार. दत्ता भाऊ, मला जरा बरे असिस्टंट द्या प्लीज. हो हो. अरे काय झालं? या सर या. बरं झालं आलात तुम्ही. त्या दिवशी आपल्याला प्रश्न पडला होता ना, एक सीन डिलीट कसा झाला? हा, याच्या मूर्खपणामुळे. हा, आता सुद्धा एडिट मधून मला फोन आला होता की 2 सीन्स परत सापडत नाहीयेत. हाच तो मूर्ख. काय रे, काय डोकं फिरलं का तुझं? हा, इथे काय खेळ चालला असं वाटतं का तुला? आता तुझ्या चुकांमुळे झालेला भूर्दंड कोणी की भरायचा? मी? एकतर तुला पगार द्यायचा, वरती तू केलेल्या चुकांमुळे नुकसान सुद्धा सोचायचं मी? नाही सर, मी काहीच केलं नाही सर. काय नाही केलं काय? मग मी खोटं बोलतोय? मी खोटं बोलतोय का? नाही सर, पण मी खरंच काही नाही केलं सर. का जादू झाली? का जादू जादू झाली?
2 सीन एकदम गायब झाले. जास्त शहाणपणा करू नकोस. तुला काय मी का मूर्ख वाटलं का रे? त्याची चूक सुद्धा मान्य करायला कमीपणा वाटतोय ना. आउट. गेट आउट. गेट आउट. गेट लॉस्ट. दत्ता भाऊ हे घ्या. याचा काय इश्यू असेल ना तर चुकता करा त्याला. घरी झालं सांगायला. आउट. मला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. आउट. सॉरी. विराज आता काय करायचं? रिशूट. सगळं संपणार सुरेखा आता. माझ्यासाठी संपलं नाही तर बरंच आहे. तुला कामं मिळतील ग. पण कधी कुठे काहीच माहिती नाहीये ना. हे काम सोयीचं होतं. काय काय सेट इतके लांब असतात ना घरापासून, वाटेल ती शिफ्ट लावतात. आणि एवढे लेडीज आर्टिस्ट आणि एकच मी हेअर ड्रेसर नाही झेपतो. तुम्ही कसे पटापट शूट करायचं. काय काय हिरोईनी इतके रिटेक देतात ना, रोज रात्री घरी व्हायला उशीर होतो. सुरेखा मी काम सोडल्यावर सिरियलचं काय होईल ग? काय माहित नाही, काय पण होऊ शकत. पण तुम्ही सिरियल सोडली ना तर मला पण हे काम सोडावं लागेल. अहो कोणाला जर कळलं ना की मला हे सगळं माहिती होतं, हाडून खातील मला. काय करशील मग तू? काय आता काम मागणार लोकांकडे, बघायचं काम भेटतंय का. घरात तर नाही ना बसू शकत. खायचे प्यायचे वांदेत तुम्हाला तर माहितीये. सर एक विचारू का? माझ्या मिस्टरांना कुठे काम भेटलं तर बघा ना. काय बोलतेस तू सुरेखा? इथे आता मलाच काम शोधावं लागणार आहे ना. पहिले पाडे 55. सर मग कशाला आहेस सुरेखा? सर गेले का चिरंजीव रोजगाराला? हो बरे आहेत ना? हो बरे आहेत की. म्हणजे आजही तुम्हाला त्यांचा सहवास मिळणार नाही. अहो तरुण वयात माणसाने भरपूर काम करावं, सुट्ट्या घेऊच नयेत मुळी. बरोबर आहे, पण कामाचं दडपण घेऊ नये ना मनावर. अहो दडपण कसलं आलाय? त्याच्या आवडीच काम करतोय ना तो. आवडीचं काम करणारी माणसं झोपेत घामानं डबडबून बडबडत उठत नाहीत. काहीतरी स्वप्न पडलं असेल बहुतेक. मनी वसे ते स्वप्नी दिसे. पोराला कसली तरी चिंता आहे एवढं नक्की. करा ना, हौसेनं करा नाटकाचा धंदा. मग कशी झोप येईल? तुमचं बरं लक्ष होतं लेकराकडे. हा हे घ्या. माझं चुकलं मॅडम. अरे माझे खूप मोठे चुकलं मॅडम. सूरज ओठ 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 ओठ. काय केलं तू बाळा? मॅडम सरांना तुम्ही सांगा ना, हे चुकलं मॅडम. पुन्हा अशी चूक नाही होणार.
मला कामावून काढू नका. मी खूप गरीब आहे. माझ्या घरी माझ्याशिवाय कोणीच कमवणारा नाहीये. आई असते पण ती घरात काम करते आणि पैसे शिकते मॅडम. आणि जर हे काम माझ्या हातातलं केलं तर मी रस्त्यावर येईल मॅडम. प्लीज तुम्ही सरांना सांगा. प्लीज तू हात नको सोडू. पण अरे मी 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 कसं सांगू भंडारी सरांना? मॅडम सर तुमचं ऐकते. तुमचे खूप उपकार होतील मॅडम. खूप उपकार होते. तू ठीक आहे. तू 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 रडणं थांब बरं. रडू नको. तू जा. मी बघते काय ते. जा. सर मी काय म्हणते, तुम्ही घाई नका ना करू. कसली? म्हणजे काम सोडायची घाई नका ना करू. आणखीन थोडे दिवस. सुरेखा नाही तसं नाहीये सर. मला म्हणायचं होतं तुम्ही थोडा विचार करा. 1 मिनिट. माझा सगळा विचार झालेला आहे. तो आता बदलणार नाही. सर सुरेखा आता माझं ठरलंय म्हणजे ठरलं. त्याच्यात बदल होणार नाही. तू ताबडतोब जाऊन भंडारे सरांना इथे बोलवून घेऊन ये प्लीज. इथे? हा ठीक. कमन. सर मी येऊ का आत? हा ये. बोल तू कशी काय इथे आज? सर ते बोल ना. काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही. ते लक्ष्मी मॅडमने तुम्हाला भेटायला बोलवलंय. मॅडमनी मला बोलवले? हा. का काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही काय माहित नाही. मॅडम स्वतः का नाही आले? नाही मला काय माहित नाही. तुम्हाला भेटायला बोलवलंय. ठीक आहे बघतो मी. वैभव अरे घर भाडं थकलंय. आज वीज कापलीये. उद्या गावातली 4 माणसं घरी जेवायला आली ना तर पुरेसं अन्नही नाही. अरे माझा एक जावई आहे, उत्तम नट आहे तो. तुम्ही ही सिरियल आता करणारच आहात. मग त्यालाही एखादा रोल. अहो महिन्यातून 30 दिवस काम करते मी. तेव्हा कुठे माझं घर भाडं सुटतं माहितीये. मॅडम नवऱ्याने खूप कर्ज केलंय. मला ते सगळं फेडायचंय. तुमच्या हातात आता दिवस कमी राहिले याची आठवण करून द्यायला आलोय. 2 महिन्याच्या पुढे एकही दिवस जास्त राहू देणार नाहीये मी तुम्हाला. हे काम माझ्या हातात नाही केलं रस्त्यावर येईल मॅडम. प्लीज. वैभव अरे घर भाडं थकलंय. मॅडम नवऱ्याने खूप कर्ज केलंय. माझ्या हातात 2 महिन्याच्या पुढे एकही दिवस जास्त राहू देणार नाहीये मी तुम्हाला. मॅडम
काय झालं असेल, कशाला बोलावलं असेल मॅडमनी मला? आणि आता दार उघडत नाहीये, काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? मॅडम मॅडम काय झालं मॅडम? काही झालंय का मॅडम? प्लीज मॅडम. मॅडम काय झालं?